Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. ते आता मुस्लिम मतांवरच होणार असल्याचं टीका फडणवीस आणि शेलार यांनी केलाय. आपण काय म्हणाल? अरे फडणवीस यांनी सुद्धा यापूर्वी अनेक मुस्लिमांच्या मशिदीमध्ये जाऊन दर्ग्यामध्ये जाऊन चादर चढवलेली आहे की डोक्यामध्ये टोपी घातलेला फडणवीसांचा फोटो हा जगजाहीर आहे. तर तुम्ही मतांसाठी ज्या वेळेला गुडघे टेकत होता त्यावेळेला ते तुमचा सभ्यपणा आणि आज हा देशप्रेमी मुस्लिम माननीय उद्धवजी ठाकरेंवर प्रेम करून आणि इंडिया आघाडीकडे येत असताना तुमचा जो जळपाळ होतोय तो आम्ही समजू शकतो, साहजिकच आहे. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. पण तुम्ही मशिदीमध्ये गेलेले तुमचे फोटो बघा. तुमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशातूनच विमान फिरून पाकिस्तानला गेले, त्या पंतप्रधानांची गळाभेट घेतली, तिथली बिर्याणी खाल्ली, ते त्यांना चालतंय. तुमचे RSS चे प्रमुख हे मशिदीमध्ये जाऊन तिथे दुआ त्यांनी मागितला, ते तुम्हाला चालतंय. आणि आज या सगळ्या देशाभिमानी जे भारतीय आहेत ते सगळे आता उद्धवजी आणि इंडिया आघाडीच्या बरोबर राहिल्यानंतर आणि भाजपाची दांडी गुल होणार असल्यामुळे त्यांचा चाललेला कोल्हेकुई आहे. सर, रवींद्र चव्हाणांनी आज मुंबई अहमदाबाद हायवेवर एका हॉटेलमध्ये पालघर जिल्ह्यातील जेवढे कॉन्ट्रॅक्टर आहेत, सार्वजनिक बांधकामचे असू द्या आणि अनेक ठिकाणचे जे आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरला तिथं बोलवून त्यांच्याशी चर्चा केली आहे आणि त्यांच्याकडून 100 करोड रुपये मागण्याचा आरोप जितेंद्र ठाकूरने केला आहे की त्यांनी ही जी मीटिंग ठेवली होती त्या मीटिंग मध्ये त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरांकडून 100 करोडची मागणी केली असा आरोप केलाय. काय म्हणाल? माननीय जितेंद्र ठाकूर यांनी जो आरोप केलाय तो जबाबदारीने केलेला आहे. आणि मग एवढ्या वर्षाचा त्यांचा अनुभव, त्या अनुभवातून ते बोललेले आहेत. परंतु या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हा राज्याची तिजोरी लुटण्याचं काम चालू केलेलं आहे आणि त्याच्यातून पैसे कमवायचा धंदा त्यांनी चालू केलेला आहे. आज ठाण्यामध्ये सुद्धा कुष्ठरोग्यांच्या नावावर 100 कुष्ठरोगी ऍक्च्युली आहेत, पण जवळजवळ 710 कुष्ठरोगी दाखवून त्यांच्या नावावर जे अनुदान लाटलेलं आहे भाजपच्या लोकांनी, त्यामुळे ठेकेदारांचे दलाल, बदमाश लोकांचे दलाल, गुंडांचे हे दलाल, अशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष या अपप्रवृत्तींची दलाली करतोय, त्यांचा दलाल म्हणून वागतोय आणि लोकांना त्रास देतोय. आज महाराष्ट्रातल्या शेकडो रस्त्यांच्या ठेकेदारीची टक्केवारी कोण घेतोय हे आता महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाणांनी सुद्धा तसा प्रयोग केला असेल असं माननीय ठाकूर साहेबांचं म्हणणं असेल तर ते योग्य आहे असं मला वाटतं. कॅमेरामॅन नावेद शेख, मोहम्मद हुसेन खान, TV9 मराठी, पालघर. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.